कोल्हापूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे. त्यातच आता सोमवारी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक खुनाच्या घटनेनं कोल्हापूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे. करवीर तालुक्यातील उसगाव येथील मणेरमळा परिसरात रविवारी रात्री ही खुनाची दुर्घटना घडली आहे. मणेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष असलेले प्रशांत बाबूराव पंडित वय 38 वर्ष राहणार महालक्ष्मीनगर उजळाईवाडी यांचा दगडानं डोक्यावर आणि तोंडावर भीषण प्रहार करून खून करण्यात आलाय. यादववाडीतील जय हनुमान मित्र मंडळाच्या खोलीमागं नग्नावस्थेतील त्यांचा चेंदामेंदा झालेला मृतदेह सोमवारी सकाळच्या सुमारास आढळून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. गांधीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री हल्लेखोरांनी पंडित यांच्यावर दगडानं हल्ला केला. मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा असून नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं हे प्रकरण अद्याप गूढ आहे. पंडित हे मणेरमळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष होते आणि रिक्षा चालक म्हणून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागं आई, वडील, पत्नी आणि त्यांचा मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून खुनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करून पुरावे गोळा केले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील संशयितांची चौकशी सुरू असून हल्लेखोर अद्याप फरार आहेत.